मित्रांनो जय हिंद। मागील व्हिडिओमध्ये आपण आपला 1.2 मधील जो दुसरा क्वेश्चन होता त्यामधील ग्राफिकली सॉल्व करायचे प्रॉब्लेम सॉल्व केले आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला आपली प्रॅक्टिस सेट 1.2 व्यवस्थितरित्या सॉल्व करायची आणि ते संपवायची सुद्धा आहे, कारण आपले दोन गणित राहिलेत आणि हा आपल्या 1.2 चा पार्ट 3 आहे। म्हणजे या व्हिडिओमध्ये आपली 1.2 व्यवस्थित संपून जाईल। मी आपल्या स्क्रीनवर 5वा क्वेश्चन लिहून ठेवलाय, तो सुद्धा तुम्ही तुमच्या पुस्तकात बघा आणि आपल्याला सॉल्व करायचं। चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या 5व्या क्वेश्चनला। आता मी स्क्रीनवर ग्राफ पेपर घेतलेला नाहीये, कारण का याचे जे व्हॅल्यू काढायचे आहे, याचे जे टेबलसाठी लागणारी जागा आहे ती भरपूर जागा लागणार आहे। त्यासाठी आपला ग्राफ पेपर जास्त काही दूर नाहीये, बस खाली थोडासा आपण स्क्रोल करून ठेवलेला आहे। ठीक आहे, आपण काय करू, सर्वात अगोदर किमती काढून घेऊ, टेबल काढू, नंतर आपण ग्राफकडे जाऊ। चालते? ठीक आहे, मग आन्सरला सुरुवात करणार। सर्वात अगोदर आन्सर मध्ये फर्स्ट इक्वेशन किंवा जे काही इक्वेशन दिले त्यांना नाव देऊन टाकू। 3x - 4y = -7 इज इक्वेशन फर्स्ट। 5x - 2y = 0 इज इक्वेशन सेकंड। नाउ इन इक्वेशन फर्स्ट लेट एक नंबर लेट x = what, नेहमी आपण काय कन्सिडर करतो, पहिली व्हॅल्यू 0, म्हणून पहिली व्हॅल्यू ठेवणार 0। काय होईल, पहिली व्हॅल्यू 0 ठेवल्याच्या नंतर 3 इन ब्रॅकेट 0 - 4y = -7, 3 0 0 होतील, म्हणून 0 - 4y बरोबर -7। 0 मधून 4y गेले काही फरक पडत नाही, म्हणून -4y बरोबर -7। लेफ्ट हँड साइडचे मायनस राईट हँड साइडचे मायनस कटून जातील, रिमेन्स उरले 4y बरोबर 7 आणि आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे y ची, म्हणून y = 4 ची अडचण आहे, 4 हे गुणाकारात आहेत, इकडे येऊन 7 च्या भागाकारात, बस 7 ला 4 न भाग द्यायचे। आणि वेट, आतापर्यंत जे काय आपण गणित सॉल्व केलो त्यामध्ये एकही व्हॅल्यू पॉइंट मध्ये आली नव्हती, दशांश मध्ये आली नव्हती, पण ही व्हॅल्यू आपल्याला दशांश मध्ये प्लॉट करावी लागेल आणि ती आपल्याला ग्राफवर प्लॉट सुद्धा करता येईल। ठीक आहे, आता 7 ला 4 न भागून घेऊ। 4 1 4 4, 4 1 4, 3 उरले, पॉइंट दिला 30 झाले, 4 7 28, बस एकाच पॉइंट पर्यंत व्हॅल्यू काढून घेणार, म्हणून y ची पहिली व्हॅल्यू काय भेटली 1.7। y ची पहिली व्हॅल्यू आपल्याला भेटली 1.7। जेव्हा x ची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा हीच व्हॅल्यू आपण आपल्या टेबलमध्ये सबस्टिट्यूट करून पहिली व्हॅल्यू घ्यायची आहे x ची, भेटणार आहे y ची आणि आपला कोऑर्डिनेट तयार होईल x, y, जे की पहिली व्हॅल्यू आपण 0 घेतलो आणि आपली y ची व्हॅल्यू आली 1.7 आणि आपला पहिला कोऑर्डिनेट 0, 1.7 भेटला। ठीक आहे, हा झाला आपला पहिला कोऑर्डिनेट। लगेच काढूया आपण आपली दुसरी व्हॅल्यू। दुसरी व्हॅल्यू काय म्हणते, लेट x = 1 पुट करू। आपलं फर्स्ट इक्वेशन काय आहे, 3x - 4y = -7, 3 x च्या ठिकाणी 1 सबस्टिट्यूट केलं, -4y = -7, 3 1 3, 3 ला 3, -4y बरोबर -7, -4y बरोबर -7 आणि +3 उजवीकडे येऊन -3 होतील, -4y बरोबर -7 आणि -3 हे एकाच वर्गातले आहेत, म्हणून दोघांची बेरीज होईल -10 होतील। 4y लेफ्ट हँड साइडचे मायनस राईट हँड साइडचे मायनस विल गेट कॅन्सल। 4y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 10, मला व्हॅल्यू काढायची आहे y ची, अडचण आहे 4 ची, 4 हे गुणाकारात आहेत, तिकडे जाऊन 10 च्या भागाकारात जातील, म्हणून y बरोबर 10/4 होतील। डायरेक्टली 4 ने भाग देऊ शकता किंवा 2 ने भाग देऊन सुद्धा आपण याचा आन्सर करू शकतो, पण 4 चा पडा प्रत्येकाला येतोच, म्हणून 4 1 4, 4 2 8, 10 मधून 8 गेले, 2 उरले, पॉइंट दिला 20 झाले, 4 5 20 म्हणजे 2.5 आली आणि ही व्हॅल्यू आहे आपली 2.5। कशाची व्हॅल्यू आहे, आपल्या y ची व्हॅल्यू। y ची व्हॅल्यू 2.5 केव्हा भेटली, जेव्हा x ची व्हॅल्यू आपण 1 कन्सिडर केलो तेव्हा, म्हणून x च्या ठिकाणी लिहिलं 1, y च्या ठिकाणी लिहिणार 2.5 आणि म्हणून आपला कोऑर्डिनेट काय भेटला 1,2.5। हे झाला आपला दुसरा कोऑर्डिनेट। लगेच कन्सिडर करणार आपण आपला थर्ड कोऑर्डिनेट असेल लेट 3 नंबरला, लेट x = 2
आता x इज इक्वल्स टू 2 हे आपल्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार. 3 इन ब्रॅकेट 2 मायनस 4y इज इक्वल्स टू -7. 3 दोन्ही 6 प्रमाणे 6 -4y बरोबर -7. -4y ची व्हॅल्यू काढायची आहे. -7 ला -7 आणि पॉझिटिव्ह 6 हे उजवीकडे येऊन निगेटिव्ह 6 होते. म्हणून -4y बरोबर -7 आणि -6 हे एकाच वर्गातले आहेत. दोघांची बेरीज होईल आणि 7 आणि 6 13 होतात. म्हणून दोघांचंही मायनस एका ठिकाणी. म्हणून डाव्या बाजूचा मायनस उजव्या बाजूचा मायनस विल गेट कॅन्सल. 4y ची व्हॅल्यू मला 13 भेटली. म्हणून y ची जर व्हॅल्यू काढायची असेल सोबत असलेले 4 हे गुणाकारात आहेत. तिकडे जाऊन 13च्या भागाकारात जातील. आता 13ला 4 भाग द्यायचा आहे व्यवस्थित. 4 1 4 4 त्रिकम 12 1 उरला. 4 1 4 4 त्रिकम 12 1 उरला. 10 झाले. 4 दोन्ही 8 पॉईंट दिल्याच्या नंतर 10 झाले. 4 दोन्ही 8. आता तुम्ही म्हणसाल सर अजून 2 उरले 20 झाले. पण मला दशांश पॉईंट फक्त एका पदानंतर पाहिजे. कारण का ग्राफवर तो आपल्याला प्लॉट करायचा आहे फक्त एकाच पदापर्यंत. म्हणून y ची व्हॅल्यू 3.2 घेणार. ही व्हॅल्यू आहे आपली थर्ड व्हॅल्यू. केव्हा भेटली? जेव्हा x ची व्हॅल्यू आपण 2 कन्सिडर केली. म्हणून टेबलमध्ये लिहिणार x च्या ठिकाणी 2 y च्या ठिकाणी 3.2 आणि कोऑर्डिनेट आहे 2,3.2. मी थोडंसं लहान लिहितोय कारण टेबल थोडासा लहान झाला. तुम्ही मात्र तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित पेन्सिलनं पेननं लिहायचं आहे. हा सर्व पार्ट आपल्या ग्राफ पेजच्या उजव्या साईडला लिहायचा आहे. आणि आपला जो ग्राफ आहे आपला ग्राफ थोडासा अजून खाली आहे त्याच्यावर आपण तो प्लॉट करू. सध्याच्याला तुम्ही हे वहीच्या उजव्या पेजवर पांढऱ्या पेजवर लिहायचं आहे. हे झालं आपला थर्ड पॉईंट. लगेच मी इथं फोर्थ पॉईंट सुद्धा काढून घेतो. फोर्थ पॉईंट काय आहे? लेट. आपण 0 समजलो व्हॅल्यू आली. 1 समजलो व्हॅल्यू आली. 2 समजलो व्हॅल्यू आली. एक आपण मायनसची व्हॅल्यू घेत असतो. x इज इक्वल्स टू -1 ही व्हॅल्यू आपण आपल्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार. 3 इन ब्रॅकेट x ची व्हॅल्यू -1 -4y आणि राईट हँड साईडला आहेत -7 जशाच तसे. 3 1 3 होतील पण मायनस असल्यामुळे मायनस होतील. -4y बरोबर -7 -4y बरोबर -7 डावीकडले -3 तिकडे जाऊन +3. म्हणून -4y बरोबर -7 आणि +3. +3 ही मोठी संख्या आहे आणि 3 मधून 7 जात नाहीत. 7 मधून 3 काढूत येणाऱ्या उत्तराला मायनस देऊत मायनस. कारण का उलट केल्यामुळं लेफ्ट हँड साइड मायनस राईट हँड साइड मायनस विल गेट कॅन्सल. देअरफॉर 4y इज इक्वल्स टू 4 आले असतील तर 4 ची व्हॅल्यू आता 1 येईल. आता ही कशी आली एवढं फोडून सांगणार नाही. कारण का गुणाकारातले 4 हे 4ला जाऊन भागतील. उत्तर मात्र 1 येईल. y ची व्हॅल्यू आपल्याला 1 भेटली. when we consider the value of x is equals to -1 then we get the value of y is equals to 1. therefore -1 and 1 हा आपला फोर्थ कोऑर्डिनेट झाला. -1, 1 हा आपला फोर्थ कोऑर्डिनेट झाला. आणि आपला फर्स्ट टेबल पहिल्या इक्वेशनचा पहिला टेबल आपण इथं प्लॉट केलोत डिफाईन केलोत. आता आहे आपल्या पुढे सेकंड इक्वेशन. नाव इन अ सेकंड इक्वेशन दुसरं इक्वेशन असेल. नाव इन सेकंड इक्वेशन कोणता आहे? 5x - 2y इज इक्वल्स टू 0. त्यामधली पहिली व्हॅल्यू घेऊ लेट. पहिली व्हॅल्यू आपण 0 समजत असतो. 0 समजूया. एक्सच्या ठिकाणी 0 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. 5 इन ब्रॅकेट 0 -2y इज इक्वल्स टू 0. 5 न शून्यांना गुणलं 0 आले. -2y इज इक्वल्स टू 0. 0 मधून -2y गेले. -2y जशाच तसे इज इक्वल्स टू 0. देअरफॉर y ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला 0च भेटून जाईल. केव्हा? जेव्हा x ची व्हॅल्यू आपण 0 कन्सिडर केली तेव्हा. म्हणून पुढे लिहिणार सेकंड व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू थोडंसं आपल्या बॉक्समध्ये लिहून घेऊ. x ची व्हॅल्यू पहिली नंतर भेटणार y ची. कोऑर्डिनेट असेल x, y. x ची व्हॅल्यू आपण 0 समजलो. y ची व्हॅल्यू सुद्धा 0 आली म्हणून कोऑर्डिनेट आला 0, 0. सेकंड व्हॅल्यू. नाव इन अ सेकंड व्हॅल्यू लेट. आपण x ची व्हॅल्यू काय समजत असतो? 1. या एक्सच्या ठिकाणी 1 सबस्टिट्यूट करणार. 5 इन ब्रॅकेट 1 -2y इज इक्वल्स टू 0. 5 1 5 होतील. -2y इज इक्वल्स टू 0. -2y ची व्हॅल्यू आपण काढणार. +5 हे राईट हँड साईडला येऊन -5 होणार आणि लेफ्ट हँड साईडचा मायनस राईट हँड साईडचा मायनस विल गेट कॅन्सल. 2y ची व्हॅल्यू 5 असेल तर y ची व्हॅल्यू 5/2 होऊन जाईल आणि 5चे निम्मे हे 2.5 होतात. हे आपल्याला माहीत आहे. मीन्स बे 1 बे 2 4 1 उरला.
पॉईंट दिला, 10 झाले, 2×5 = 10 म्हणजे वायची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली 2.5 भेटली. ही आहे आपली सेकंड व्हॅल्यू. केव्हा भेटली? जेव्हा एक्सची व्हॅल्यू आपण 1 घेतलो तेव्हा वायची व्हॅल्यू आपल्याला 2.5 भेटली, म्हणून कोऑर्डिनेट काय तयार झाला 1,2.5. ही झाली सेकंड व्हॅल्यू. आता बघूया आपण आपली थर्ड व्हॅल्यू. थर्ड व्हॅल्यू काढणार लेट x = 2. पुन्हा एक्सच्या ठिकाणी 2 टाकणार. 5 इन ब्रॅकेट 2 मायनस 2y = 0. 5 दोन्ही 10ला 10 मायनस 2y = 0. मायनस 2y = लेफ्ट हँड साईडचे -10 राईट हँड साईडला जातील +10 होतील. सॉरी, लेफ्ट हँड साईडचे +10 राईट हँड साईडला जातील -10 होतील आणि मायनस मायनस विल गेट कॅन्सल. y = 10/2 देअरफॉर y = 5. y = 5. ही झाली थर्ड व्हॅल्यू. when we consider the value of x is 2, then we get the value of y is 5. Then third coordinate is 2,5. Now in a fourth value. चौथ्या ठिकाणी आपण काय कन्सिडर करू शकतो? लेट x = काय कन्सिडर करतो? 0 झाला, 1 झाला, 2 झाला. आता निगेटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर करतो -1. व्हॅल्यू आपल्या एक्सच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार. 5 इन ब्रॅकेट -1 मायनस 2y = 0. 5 × 5 पण मायनस असल्यामुळं -5 मायनस 2y = 0. मायनस 2y = +5 लेफ्ट हँड साईडचे राईट हँड साईडला जातील -5 लेफ्ट हँड साईडचे राईट हँड साईडला जातील आणि +5 होतील. देअरफॉर वायची व्हॅल्यू 5/-2 होईल आणि 2.5 येणार मायनस ॲज इट इज. देअरफॉर वायची फोर्थ व्हॅल्यू -2.5 आली आणि आपण ही व्हॅल्यू आपण आपल्या टेबलमध्ये सबस्टिट्यूट करणार. when we consider value of x is -1, then we get the value of y is -2.5. therefore fourth coordinate is -1, -2.5 आली असेल आणि ही झाली आपली फोर्थ व्हॅल्यू ऑफ अ सेकंड इक्वेशन. आणि ह्या पूर्ण स्क्रीनमध्ये आपण आपले जे 2 इक्वेशन होते त्याच्या चारही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केलो. आता ह्या टेबलमधल्या चारही व्हॅल्यू आपण आपल्या ग्राफमध्ये प्लॉट करू. आशा करतो की तुम्हाला ह्या सर्व किमती व्यवस्थित समजल्या नसतील तर पुन्हा बघा. आता आपण आपले दोन्ही टेबल ग्राफ कशा प्रकारे आहे खाली आहे. मी दोन्ही टेबल आपले कॉपी करून आपल्याला जशा प्रकारे ग्राफमध्ये घ्यायचे आहेत तसे मी घेतले. आता या चारही प्रत्येक इक्वेशनच्या 4 व्हॅल्यू आपण आपल्या ग्राफमध्ये प्लॉट करू. आता थोडंसं ध्यान द्या. पहिली व्हॅल्यू आहे 0,1.7 मीन्स सेंटर एक्सचा 0 मीन्स सेंटरला 0 असेल आणि तो कुठपर्यंत जाणार आहे वायच्या +1.7 पर्यंत. म्हणजे वर 1 इथं असतील 0.7 म्हणजे तुमच्या ग्राफमध्ये 1 आणि 2 यामध्ये 10 रेषा असतील. त्यामधले 0.7 म्हणजे बारक्या 7 रेषा मोजायचं. बारक्या 5व्या रेषेला एक थोडीशी लाईन शॅडो कलरची दिलेली आहे ती 0.5 आहे. त्याच्यावर एक छोटासा पॉईंट आहे तो असेल आपला 0.7. मी थोडंसं इथला पार्ट मिटवतो आणि आपला 1.7 घेऊन टाकतो. 0 जाणार आहे कुठपर्यंत 1.7 पर्यंत. 1 पर्यंत 0.5 हे एक शॅडोवाली रेषा आणि त्याच्यावर दुसऱ्या 2 रेषा म्हणजे 5, 6, 7 होऊन जाईल. आपला पहिला पॉईंट आपल्याला इथं भेटून जाईल. ठीक आहे, हा झाला आपला पहिला पॉईंट. त्याचे कोऑर्डिनेट आहेत 0,1.7. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? हाय ना, क्लिअर. दुसरा पॉईंट आहे आपल्या पुढं 1.1,2.7 मीन्स एक्सचा +1 एक्स म्हणजे आडवी रेषा त्याचा +1 मीन्स उजवीकडे तो कुठपर्यंत जाणार आहे +1.5 पर्यंत म्हणजे वर. हा 1 हा 2.5 म्हणजे 2च्या वर असलेली एक शॅडोवाली हलकीशी एक लाईन 0.5 असेल. हा आपला दुसरा पॉईंट असेल. त्याचे कोऑर्डिनेट आहेत 1,2.5. हा झाला आपला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट आहे 2,3.2 मीन्स एक्सचे +2 मीन्स उजवीकडले 2 हे +3.52 पर्यंत जाणार आहे. 3.2 पर्यंत मीन्स 1, 2, 3 आणि या 3च्या वर हलक्या 2 बारक्या रेषा जे की इथं असेल. हा आपला तिसरा पॉईंट. त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत 2,3.5. हे झाला तिसरा पॉईंट.
लगेच टाकूया आपण आपला चौथा पॉईंट. चौथा पॉईंट काय आहे, -1,1 मीन्स एक्सचा -1 म्हणजे यावेळेस आता तो डावीकडे जाईल. एक्सचा -1 तो कुठपर्यंत जाणार आहे, वायच्या +1 मीन्स वर जाईल, जवळच असेल. हा असेल आपला चौथा पॉईंट. आपल्याला अंदाज आला असेल की आपले हे चारही पॉईंट, याच्या अगोदर कोऑर्डिनेट देतो -1,1 चारही पॉईंट हे एका रेषेवर आले. आता त्या चारही पॉईंटमधून जाणारी मी काय करतो, एक रेषा ड्रॉ करून घेतो. रेषा असेल आणि अशा प्रकारे ही आपली रेषा असेल त्या चारही पॉईंटमधून जाणार. ठीक आहे. या रेषेचं नाव काय आहे, आपलं पहिलं इक्वेशन काय होतं, पहिलं इक्वेशन होतं आपलं 3x - 4y = -7. जे की याचं नाव असेल त्याचं त्याला नाव देऊन टाकू, 3x - 4y = -7. ठीक आहे. ही झाली आपली फर्स्ट लाईन. तुम्ही स्वतः ड्रॉ करायला शिका आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला हे गणित जमायलेत का. जमत असतील तर प्लीज कमेंट करा, यस ग्राफ मेथड असं कमेंट करून सांगा, म्हणजे मला समजून जाईल की तुम्हाला हे पॉईंट समजायलेत का. पुढे चलूया आपण आपली सेकंड लाईनकडे. सेकंड लाईन काय आहे, त्याचा बॉक्स काय आहे, त्याचे पॉईंट आपण प्लॉट करू. सेकंड लाईनमध्ये पहिला पॉईंट आहे आपला 0,0 मीन्स आपलं ओरिजिन. मीन्स पहिलाच पॉईंट आपला 0,0 आहे. ठीक आहे, सोपा आहे. 0,0 पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे, दुसरा पॉईंट आहे +1,2.5 मीन्स एक्सचा एक वायच्या 2.5 पर्यंत जाणार आहे. अगेन तेच, एक्सचा एक म्हणजे उजवीकडले एक, वर जातील 2.5 पर्यंत, 1 2 3 म्हणजे पॉईंटवर पॉईंट आला म्हणजे आपलं उत्तर आपल्याला इथं दिसलं. आपलं उत्तर आपल्याला दिसलं आणि त्याचे कोऑर्डिनेट अगोदरच लिहून ठेवलेत. 1,2.5 डबल लिहायची गरज नाही. तिसरा पॉईंट आहे 2,5 मीन्स एक्सचे 2 वायचे +5 मीन्स एक्सची आडवी रेषा त्याच्या उजवीकडले 2 हे वायच्या +5 मीन्स वर जातील 1 2 3 4 5. इथं असेल आपला तिसरा पॉईंट. याचे कोऑर्डिनेट काय असतील 2,5. नाव इन अ फोर्थ पॉईंट. फोर्थ पॉईंट आहे -1, -2.5. यावेळेस मायनस आले म्हणजे एक्सचा डावीकडला पॉईंट -1 हे -2.5 पर्यंत जातील म्हणजे वायच्या खाली जातील, खाल्ल्या लाईनला जातील -2.5 पर्यंत. हे आहे -1, इथं आहे -2, इथं आहे -3. -2 आणि -3च्या मध्ये हे जे हलकीशी शॅडोवाली लाईन आहे तिथं असेल आपला पॉईंट -2.5 आणि त्याचे कोऑर्डिनेट लिहिणार -1, -2.5. ठीक आहे. आपले चारही बिंदू 1 2 3 4 हे एकाच रेषेवर आलेत आपल्याला दिसलं. आता त्या चारही पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करू आणि अशी असेल आपली सेकंड लाईन. एकदम व्यवस्थित आपण ड्रॉ केली आणि त्या दोन रेषा एकमेकांना जिथं इंटरसेक्ट करायल्यात तेच आहे आपलं सोल्युशन, जे की आपल्याला अगोदर दिसलं होतं. हा पॉईंट आहे आपलं सोल्युशन. त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 1,2.5. देअरफॉर सर्वात शेवटी जे काय आपलं सोल्युशन इज x = 1 अँड y = 2.5 असं आन्सर द्यायला विसरायचं नाही. ठीक आहे. हा झाला आपला 5वा क्वेश्चन. आवडला असेल, समजला असेल, लाईक करायला नक्की विसरू नका. सेकंड क्वेश्चन आहे आपल्या ह्या व्हिडिओचा आणि आपल्या एक्सरसाइजचा शेवटचा क्वेश्चन आहे 6वा क्वेश्चन. तो आपण लगेच बघूया. आणि अशा प्रकारे आहे आपलं 6वं गणित. 6वं गणित सुद्धा एकदम सिस्टमॅटिक आपल्याला सॉल्व करायचं आहे. 6व्या गणितामध्ये सर्वात अगोदर आन्सरला सुरुवात करणार. आन्सरमध्ये लिहिणार गिवन पार्ट. गिवन जे काय इक्वेशन फर्स्ट आहे 2x - 3y = 4 इज आवर इक्वेशन फर्स्ट अँड 3y - x = 4 इज आवर इक्वेशन सेकंड. नाव इन इक्वेशन फर्स्ट. नाव इन फर्स्ट व्हॅल्यू आपण कन्सिडर करणार लेट x = 0. x = 0 जे की आपण नेहमीप्रमाणे ठरवत आलो. पण बरेच शिक्षक लोक किंवा शाळेमध्ये म्हणा किंवा क्लासमध्ये म्हणा किंवा ऑनलाईन दुसरं कोणी म्हणा या इक्वेशनच्या व्हॅल्यू काय करत असतात, जसं इक्वेशन दिलं त्याप्रमाणे घेत असतात. म्हणजे कसं, म्हणजे उदाहरणार्थ आता थोडासा वेळ गेला तर काय हरकत नाही, पण कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. 2x - 3y = 4 असं हे इक्वेशन आहे. म्हणजे काय होणार आहे, आपण एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत आणि ते उजवीकडे जाणार आहे. मीन्स -3y = 4 - 2x येणार आहे.
म्हणजे जे काय व्हॅल्यू येणार आहे त्या व्हॅल्यूला ह्या -3 भागलं जाईल, म्हणजे -3 इथं आले. म्हणजे एक्सच्या ठिकाणी अशी व्हॅल्यू ठेवायची की जेणेकरून ती वर येणारी अंशातली व्हॅल्यू हे 3च्या पाड्यामध्ये असेल, असा तो कॉन्सेप्ट आहे. मग इथं तुम्ही काय ठेवू शकता, 3च्या पाड्यामध्ये येणारी म्हणजे 4 मध्ये 2 मिळले की 6 होतात आणि 6 हे 3च्या पाड्यात येतात. म्हणजे ही व्हॅल्यू तिकडे जाऊन 2 मिळावी म्हणजे इथं काय होणार आहे, -1 ठेवू शकतात. का? कारण बे -1 जर ठेवलं तर बे -2 होतील आणि -2 तिकडे जाऊन 4 सोबत काय होतील, +2 होतील आणि उत्तर 6 येईल आणि 6ला 3 भाग जाईल, -3 भाग जाईल, 3 दोन्ही 6 होतील. म्हणजे -2 ही व्हॅल्यू येणार आहे. ही थोडीशी बारीक कन्सेप्ट आहे. पण माझं म्हणणं काय, माझं म्हणणं आहे की आपण जसं इक्वेशन सॉल्व्ह करत आलो, जसं की पहिली व्हॅल्यू 0 ठेवायची, काय येईल ते येईल, वायची व्हॅल्यू पॉईंटमध्ये जरी आली तर आपण ती ग्राफवर प्लॉट करू शकतो. फक्त एवढंच की बऱ्याच मुलांना काय जाते की एखादी व्हॅल्यू पॉईंटमध्ये दिलेली असताना ग्राफवर कशी प्लॉट करायची, काही नाही आहे, सोपं आहे. जे बारक्या ज्या रेषा असतात, समजा उदाहरणार्थ आपण ग्राफवरच जाऊ, ह्या ज्या बारक्या रेषा, आता समजा उदाहरणार्थ मला 2.7 हे ग्राफवर प्लॉट करायचे. x = 2.7 आहे आणि कॉमा y = 1 काहीतरी समथिंग 7 आहे. तर एक्सची व्हॅल्यू कोऑर्डिनेट 2.7 कॉमा वायची व्हॅल्यू 1.7 असा जर कोऑर्डिनेट असेल तर एक्सची व्हॅल्यू 2.7 मी कशी फाइंड आउट करणार. मीन्स पॉझिटिव्ह आहे म्हणजे एक्स असे अक्षाच्या उजव्या साईडला आहे म्हणजे 2.7. म्हणजे या 2 आणि 3च्या मध्ये जे बारक्या 10 रेषा आहेत, 2 आणि 3च्या मध्ये बारक्या ज्या 10 रेषा आहेत ते पॉईंट कन्सिडर असतात. म्हणजे 2.7 जर मला प्लॉट करायचा असेल, 2 पासून बारक्या 7 रेषा आणि 5व्या रेषेला थोडीशी जाड लाईन असते, हलकीशी लाईन असते, ती 0.5 असते आणि त्याच्या पुढे अजून 2 बारक्या रेषा म्हणजे 0.7. तो 0.7 कुठपर्यंत, 1.7 पर्यंत. आता 1.7 कुठं आहे, 1 आहे, पॉझिटिव्ह आहे, वर असेल वाय ॲक्सिसच्या. 0.7 अगेन बारकी लाईन जी आहे ती शॅडोवाली 0.5 कन्सिडर केली जाते आणि त्याच्यावर बारक्या 2 रेषा 0.5 आणि त्या 2 कोऑर्डिनेट जिथं भेटतात तो आपला पॉईंट असेल 2.7, 1.7. बस असंच आहे. फक्त ज्या मेथडनं आपण पहिल्यापासून चालत आलो त्याच मेथडनं आपण जाणार आहोत. ठीक आहे. आता पुन्हा जाऊया आपण आपल्या इक्वेशनकडे. सांगायचं तात्पर्य एवढंच की कोणता शिक्षक कसा शिकवतो, कोणता शिक्षक कसा शिकवतो. माझं म्हणणं आहे मी काय करतो, आतापर्यंत जे काही मी ग्राफ मेथड शिकवलेत किंवा मी स्वतः सॉल्व्ह केलेत एकाच मेथडनं जातो. कारण का, आपली मेथड आपल्याला माहीत असते, आपण त्याच्यासोबत प्रॅक्टिस केलेली असते, आपल्या वहीमध्ये ते लिहून असते आणि आपल्या ते नजरत बसलेलं असते. म्हणून आपण ज्या मेथडनं गणित सॉल्व्ह करालो त्याच मेथडनं जाणार. पहिलं गणित असेल म्हणून आपण आपल्या मेथडने जाऊ. म्हणजे काय, पहिली एक्सची व्हॅल्यू 0 धरणार, दुसरी 1 ठेवणार, तिसरी 2 ठेवणार, नंतर -1 ठेवणार. ही आपली प्रोसेस आहे. त्याच प्रोसेसने जाऊ. जरी पॉईंट हे आपले येणारे बिंदू, पॉईंट कोऑर्डिनेट हे जरी पॉईंटमध्ये येत असले तरी काही भियाचं कारण नाही, आपण ते प्लॉट करू शकतो आणि एकदम सिस्टमॅटिक आपण सॉल्व्ह करू शकतो. चला आता थोडंसं पुढं ध्यान द्या. एक्सची व्हॅल्यू कन्सिडर करणार 0, जे काय आपलं इक्वेशन आहे फर्स्ट, त्यामध्ये एक्सच्या ठिकाणी 0 ठेवणार. 2 इन ब्रॅकेट 0 -3y = 4. 2 × 0 0 -3y = 4. 2 × 0 0. देन 0 मधून -3y गेले काही नाही फरक पडला म्हणून -3y = 4. मला सिंपल वायची व्हॅल्यू काढायची आहे. -3ची अडचण आहे. -3 हे प्रोडक्टमध्ये आहे, तिकडं जाऊन 4च्या डिनोमिनेटरमध्ये जातील. म्हणून y = 4 / -3. बस हा रेशो सॉल्व्ह करायचा. मायनस आहे म्हणजे मायनस आन्सर येणार आहे. 3 × 3 3 × 3 1. 4 मधून 3 गेले, 1 उरला, पॉईंट दिला, 10 झाले. म्हणून 3 त्रिक 9चा भाग गेला, 1 उरला, पुन्हा 10 झाले. मला काही देणं घेणं नाही त्याचं, फक्त मला माझा पॉईंट एका पॉईंटपर्यंत, एका दशांश पदापर्यंत आला पाहिजे बस. म्हणून वायची व्हॅल्यू आलेली आहे -1.3. ही झाली आपली पहिली व्हॅल्यू आणि मी पॉईंटमधले पॉईंट हे ग्राफवर प्लॉट करू शकतो. म्हणून आपल्या मेथडनं आपण चालू. सेकंड व्हॅल्यू, व्हेन एक्सची व्हॅल्यू, आता ही प्लॉट करू. एक्सची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा वायची व्हॅल्यू आपल्यापुढे -1.3 आली म्हणून कोऑर्डिनेट व्यवस्थित लिहिला 0, -1.3. हा आपला पहिला कोऑर्डिनेट. दुसरा कोऑर्डिनेट काय असतो, कन्सिडर लेट x = 1 कन्सिडर करतो आपण. x = 1. पुन्हा आपल्या इक्वेशनमध्ये एक्सच्या ठिकाणी 1 ठेवणार. 2 इन ब्रॅकेट 1 -3y = 4. बे 1 बे म्हणून 2 ला 2 -3y = 4. -3y = 4 प्लस वाले 2 राईट हँड साईडला येऊन -2 होतील.
देअरफॉर -3y इज इक्वल्स टू 4 - 2 इज 2. देअरफॉर सिंपल y ची व्हॅल्यू काय काढू शकतो, y इज इक्वल्स टू 2/-3 इज इक्वल्स टू, डिनोमिनेटर मध्ये मायनस असो किंवा न्यूमरेटर मध्ये मायनस असो, आन्सर मायनसच येणार. 2 ला 3 न भाग जायचंय, पण 2 ला 3 भाग जात नाही म्हणून 0चा भाग दिला. इथे झाले 20, इथे झाले 20. आता 3 × 3 3 संग 18 होतील म्हणून पॉईंट दिल्याच्या नंतर 20 झाले. 3 संग 18. पुन्हा एकदा सॉल्व्ह करू, गडबड नाही. 2 भागिले -3 आहेत इज इक्वल्स टू 2 भागिले -3 प्रमाणे आन्सर तर मायनस येणार आहे, कारण इथं मायनस प्रेझेंट आहे. 2 ला भाग जात नाही म्हणून 0चा भाग दिला. 0चा भाग देण्यासाठी 0 पॉईंट घ्यावं लागलं म्हणून इथे 20 झाले. 3 × 3 3 संग 18 म्हणून 6 आले. म्हणजे आपलं आन्सर काय आलं, 0.6 मायनसवाले -0.6 ही y ची व्हॅल्यू आली, सेकंड व्हॅल्यू. व्हेन जेव्हा आपण x इज इक्वल्स टू 1 कन्सिडर केलो तेव्हा, म्हणून x इज इक्वल्स टू 1 असेल आणि y ची व्हॅल्यू -0.6 असेल. 1, -0.6. आणि हो, हा पॉईंट मला ग्राफवर प्लॉट करता येतो, मी आपल्याच मेथडनं जाणार आहे. ठीक आहे. नाव इन अ थर्ड स्टेप. थर्ड स्टेपला आपण काय करतो, स्टेपला x इज इक्वल्स टू 2 कन्सिडर करतो, जे की करणार 2 आणि आपल्या x च्या ठिकाणी 2 सबस्टिट्यूट करू. देअरफॉर 2 इन ब्रॅकेट 2 -3y इज इक्वल्स टू 4. हा रफचा पार्ट मी मिटून घेतो. म्हणून बे दोन्ही 4 होतील, 4 ला 4, -3y बरोबर 4 असतील. -3y बरोबर 4 ला 4 +4 इकडे येऊन पुन्हा -4 होतील. +4 इकडे येऊन पुन्हा काय होतील, -4 होतील. कदाचित आपलं व्यवस्थित आहे का, सगळं आहे. म्हणून -3y बरोबर 4 मधून 4 गेले 0, म्हणून y ची व्हॅल्यू सुद्धा जेव्हा 0 ला -3 ने भागलं जाईल तेव्हा व्हॅल्यू काय येणार आहे, 0. म्हणून देअरफॉर y इज इक्वल्स टू 0. ही असेल आपली थर्ड व्हॅल्यू. सेकंड व्हॅल्यू 2, 2 y ची व्हॅल्यू 0 म्हणून 2, 0 हे आपलं थर्ड व्हॅल्यू असेल. फोर्थ व्हॅल्यू सुद्धा मी इथे काढणार, जागा आहे. लेट x इज इक्वल्स टू -1, जे की आपण 0 घेतला, 1 घेतला, 2 घेतले. आता एक लास्टची व्हॅल्यू आपण -1 घेतो. देअरफॉर म्हणून आपल्या इक्वेशन मध्ये पुट करणार 2 इन ब्रॅकेट -1 -3y इज इक्वल्स टू 4. बे एक बे मायनस असल्यामुळे -बे म्हणून -3y बरोबर 4. -3y बरोबर 4, -2 राईट हँड साईडला येऊन +2 म्हणून -3y बरोबर 4 आणि 2 6 होतील आणि y ची व्हॅल्यू 6 भागिले -3 प्रमाणे आन्सर तर मायनस येणार आहे. 3 × 3 3 दोन्ही 6, मायनसला मायनस म्हणून व्हॅल्यू आली 2 आणि y इज इक्वल्स टू -2 ही व्हॅल्यू आहे आपली फोर्थ व्हॅल्यू. देअरफॉर जेव्हा x ची व्हॅल्यू आपण -1 कन्सिडर केली तेव्हा y ची व्हॅल्यू -2 आली म्हणून कोऑर्डिनेट येणार -1, -2. ही झाली आपली फोर्थ व्हॅल्यू. आणि आपल्या इक्वेशन फर्स्टच्या चारही व्हॅल्यू आपण व्यवस्थित काढलो. ठीक आहे. आपल्या सेकंड इक्वेशन काय आहे त्याच्यामध्ये चारही व्हॅल्यू आपण कशा प्रकारे काढू. 1 मिनिट, मी हा रफचा पार्ट मिटवणार. नाव इन अ सेकंड इक्वेशन, एक नंबरला लेट x इज इक्वल्स टू 0. सेकंड इक्वेशन काय आहे, 3y - x इज इक्वल्स टू 4. आता हे थोडंसं सोपं आहे इक्वेशन. यामध्ये काय करू, आपल्या त्या इक्वेशनच्या फेवरमध्ये इक्वेशनला जशी व्हॅल्यू पाहिजे तशी व्हॅल्यू देऊ. कशी हो सर, आम्हाला काही समजणार चालेल. उदाहरणार्थ रफमध्ये सांगतो, 3y - x इज इक्वल्स टू 4 आहे. आपण x ची व्हॅल्यू ठेवणार आहोत. समजा 3y इज इक्वल्स टू 4 -x इकडे काय होणार आहे, +x होणार आहे. आणि येणाऱ्या व्हॅल्यूला आपण 3 ने भागणार आहोत. म्हणजे काय, x ची व्हॅल्यू अशी ठेवायची की जेणेकरून ती 4 मध्ये प्लस झाल्याच्या नंतर 3च्या पाड्यातली संख्या येईल. उदाहरणार्थ जर मी x च्या ठिकाणी 2 ठेवले, हे 2 -2 इकडे +2 होणार आहेत म्हणजे 6 होणार आहे. आणि 6 ला हे पुन्हा 3 भागणार आहेत म्हणजे 6/3. हे व्यवस्थित आपली व्हॅल्यू पॉझिटिव्ह मध्ये आली. आणि दशांशचा किंवा पॉईंटचा इथं काही प्रॉब्लेम नाहीये की आपण इक्वेशनच्या फेवरमध्ये व्हॅल्यू द्यालो. एक वेळेस 2 ठेवली. आता असंच व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करावी लागते. म्हणून यावेळेस काय करू, x ची व्हॅल्यू 0 न ठेवता x ची व्हॅल्यू स्टार्टिंगला 2 ठेवून बघू काय येते. म्हणून 2
पहिली व्हॅल्यू आपण काय करू 2 ठेवू. देअरफॉर इक्वेशन काय आहे 3y मायनस x इज इक्वल्स टू 4. पहिली व्हॅल्यू y ची दिली तर दिली, काय हरकत नाही. x च्या ठिकाणी 2 इज इक्वल्स टू 4. देअरफॉर 3y इज इक्वल्स टू 4 मायनस 2 इकडे येऊन प्लस 2 होतील. देअरफॉर 3y इज इक्वल्स टू 4 प्लस 2 6 होतील. y इज इक्वल्स टू 6 अपॉन गुणाकारातले 3 हे 6 ला भागतील, म्हणून y ची व्हॅल्यू काय येणार आहे 3 2 6 प्रमाणे y ची व्हॅल्यू 2 येणार. केव्हा जेव्हा x ची व्हॅल्यू 2 ठेवलो तेव्हा, म्हणून x ची व्हॅल्यू 2 ठेवली तेव्हा y ची व्हॅल्यू सुद्धा पॉझिटिव्ह 2 आली, म्हणून पहिला कोऑर्डिनेट सेकंड लाईनचा 2,2 आपल्याला भेटला. आता दुसरा पॉईंट, हा रफ मधला पार्ट मी मिटवतो. दुसरा पॉईंट, दुसऱ्या पॉईंटमध्ये सुद्धा आपण समजू शकतो. आता काय म्हणजे 4च्या ठिकाणी आता 2 मिसळून 6 झाले. आता 6च्या नंतर 3च्या पाट्यातली संख्या कोणती आहे 9 आहे. म्हणजे 4 मध्ये असं काय मिसळू की 9 होतील. 5 मिसळा सर, मग 5 मिसळण्यासाठी x च्या ठिकाणी 5 ठेवावे लागतील. म्हणून लेट x इज इक्वल्स टू पॉझिटिव्ह 5. देअरफॉर 3y मायनस x च्या ठिकाणी 5 ठेवले, मायनस हे इक्वेशनचे मायनस आहेत, व्हॅल्यू ही प्लस 5 कन्सिडर केलो. इज इक्वल्स टू मध्ये 4 आहेत, देअरफॉर 3y इज इक्वल्स टू 4 मायनस 5 इकडे येऊन प्लस 5 झाले. देअरफॉर 3y इज इक्वल्स टू 4 आणि 5 मिळून झाले 9, म्हणून y इज इक्वल्स टू 9 अपॉन 3 होतील. 3 1 3, 3 त्रिक 9 प्रमाणे y ची सेकंड व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 3. केव्हा जेव्हा x ची व्हॅल्यू आपण 5 ठेवलो तेव्हा. म्हणून व्हेन x इज इक्वल्स टू 5 देन व्हॅल्यू ऑफ y इज 3. देअरफॉर सेकंड कोऑर्डिनेट इज 5, 3. नाव वी आर गोइंग टू थर्ड व्हॅल्यू. थर्ड व्हॅल्यू आपल्याला कशा प्रकारे ड्रॉ करता येईल. पुन्हा तेच बोलणार, म्हणजे x मध्ये आता 5 झालं, अगोदर 2 ठेवलो, 2 मध्ये मिसळले 3, 5 झाले, 5 मध्ये मिसळूत 8, 5 मध्ये पुन्हा 3 मिसळूत पुन्हा 8 होतील. म्हणजे x च्या ठिकाणी आज जर 8 ठेवले तर मायनस 8 इकडे येऊन प्लस 8 होतील, 12 येतील आणि 12ला 3 भाग जाऊ शकतो. म्हणून लेट x इज इक्वल्स टू 8. हा सगळा प्रॉब्लेम, हे जे सगळे इक्वेशन आहेत, थोडंसं यामध्ये आपल्याला विचार करावा लागणार आहे की x ची व्हॅल्यू काय ठेवू. याच्या अगोदरचे सर्व गणित, इव्हन आपण याच गणितामध्ये याच प्रॉब्लेममध्ये फर्स्ट इक्वेशन सुद्धा आपल्याच मेथडने गेलो, पण सेकंड इक्वेशन जरासं सोपं दिसलं. x हा सिंगल दिसला म्हणून x ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट त्याच्या फेवरमध्ये, त्याला जशी व्हॅल्यू लागाली ती व्हॅल्यू आपण त्याला देत चलो. पहिली 2 टाकलो, 2 मध्ये 3 मिसळून 5, 5 मध्ये 3 मिसळून 8. आता पुढची व्हॅल्यू पुढे बोलू. x ची व्हॅल्यू 8 सबस्टिट्यूट करणार आपल्या इक्वेशनमध्ये. 3y मायनस 8 इज इक्वल्स टू 4 आहे. 3y इज इक्वल्स टू 4 मायनस 8 इकडे येऊन प्लस 8. 3y ची व्हॅल्यू 4 आणि 8 12 झाले आणि y ची व्हॅल्यू 12/3 प्रमाणे 3 1 3, 3 चौक 12 होतील आणि y ची थर्ड व्हॅल्यू आपल्याला 4 भेटली. when we substitute the value of x is 8 then we get the value of y is 4 and third coordinate is 8, 4. हा आपला थर्ड कोऑर्डिनेट झाला. आता 3च्या पाड्यामध्ये अशी पुन्हा अजून एक संख्या, आता 4 आहे, पुन्हा मी 8च्या नंतर 9 10 11 ठेवू शकतो, कारण 11 आणि 4 15 होतील, पण 11 हे आपल्या ग्राफमध्ये बसत नाही किंवा खूप मोठं होईल, आपल्याला अवघड जाईल. म्हणून काय करतो, 3 4च्या अगोदरची संख्या 3 हे होऊ शकतात. आता 4ला 3 करण्यासाठी 4 मधून 1 मायनस झाला पाहिजे, म्हणजे 4 मधून 1 जर मायनस झाला पाहिजे तर इकडं पॉझिटिव्ह x आला पाहिजे, इथं पॉझिटिव्ह x आला पाहिजे, म्हणजे हा मायनसनं गुणल्याच्या नंतर पॉझिटिव्ह आला पाहिजे. म्हणजे x च्या ठिकाणी -1 जर ठेवलं तर काय होईल बघू. 4 नंबरला x इज इक्वल्स टू लेट x इज इक्वल्स टू -1. देअरफॉर 3y मायनस हे इक्वेशनचं आणि -1 हे x ची व्हॅल्यू इज इक्वल्स टू 4. 3y ला 3y मायनस मायनस प्लस 1 इज इक्वल्स टू 4. 3y इज इक्वल्स टू 4 प्लस 1 इकडे येऊन -1 झाला. 3y इज इक्वल्स टू 4 मधून 1 गेले 3 झाले. y इज इक्वल्स टू 3 डिवायडेड बाय 3. देअरफॉर y इज इक्वल्स टू 1. ही आपल्याला फोर्थ व्हॅल्यू भेटली. केव्हा जेव्हा x ची व्हॅल्यू आपण -1 टाकलो तेव्हा y ची व्हॅल्यू +1 आली आणि आपला फोर्थ कोऑर्डिनेट -1, +1 आलेला आहे. हे झाले आपल्या दोन्ही इक्वेशनचे प्रत्येकाचे 4 व्हॅल्यू. पहिल्या इक्वेशनच्या व्हॅल्यूज आपण आपल्या मेथडने गेलो, जे की आपले सर्व उत्तर पॉईंटमध्ये आले, काय हरकत नाही. पण सेकंड इक्वेशन आपल्याला जरासं वाटलं की बाबा याच्या आपण व्हॅल्यू ठेवू शकतो, x ची व्हॅल्यू ठेवू शकतो, जेणेकरून ती
3ला भाग जाईल म्हणून त्या व्हॅल्यू आपण ठेवत गेलो, म्हणून वायच्या व्हॅल्यू आपल्याला पॉईंटमध्ये भेटल्या नाहीत किंवा इवन मायनसमध्ये सुद्धा भेटल्या नाहीत, प्लसमध्ये भेटल्या, सोप्या भेटल्या. ठीक आहे. आता ह्या फर्स्ट टेबलवरून सेकंड टेबलवरून आपल्याला ग्राफमध्ये आपल्याला लाईन काढायची. चला मग ग्राफकडे जाऊया. मी हे दोन्ही टेबल तिकडे कॉपी पेस्ट करतो जेणेकरून आपल्याला यामधील व्हॅल्यू बघून ग्राफमध्ये प्लॉट करता येतील. आणि असं आलो तर आपण आपल्या ग्राफवर ही व्हॅल्यू असेल एक्सची आणि हा आहे पहिला टेबल आपला पहिल्या लाईनचा, दुसरा टेबल आहे आपल्या दुसऱ्या लाईनचा. आता चारही पॉईंट आपण आपल्या ग्राफमध्ये प्लॉट करू. पहिला पॉईंट आहे 0,-1.3 मीन्स सरळ प्रश्न विचारायचा, एक्सचा 0 कुठं आहे? सेंटरला आहे. तो कुठपर्यंत जाणार आहे? -1.3 म्हणजे खाली -1.3 पर्यंत खाली जाणार आहे मायनस, आणि 0.3 म्हणजे बारक्या 3 रेषा. ही 5वी रेषा आहे. मी जे रेषा ड्रॉ करालो ती 5वी रेषा आहे आणि ही 1 आहे. आणि 1.3 म्हणजे बारक्या 3 रेषा असतील, तिथं असेल आपला पहिला पॉईंट. बस पहिला पॉईंट आपल्याला सापडला. मी हे बाकीचा पार्ट मिटवतो. त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत? पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 0,-1.3. राईट. नाव इन अ सेकंड पॉईंट पुन्हा ध्यान देऊन बघा. सेकंड पॉईंट आहे 1,-0.6 मीन्स एक्सचा 1 पॉझिटिव्ह 1 आहे तो उजवीकडे असेल आणि -0.6 म्हणजे त्या 1 पासून -1 ही लाईन असेल आणि 0.6 घ्यायचे फक्त, म्हणजे 0 पासून 0.6 रेषा ही 5 वाली बारकी रेषा असेल, त्याच्या पुढं फक्त 1 पॉईंट असेल 6वी रेषा, म्हणजे आपला तो पॉईंट असेल कोणता? 1,-0.6. आता हे थोडंसं किचकट होईल कारण मोठे गणित असेच असतात. बारीक कन्सेप्ट आपल्याला शिकून जातात आणि खरी मजा आहे अशा प्रकारचे गणित सॉल्व करण्यात. चिटुकले गणित कोणी सॉल्व करते, मजा आहे असे मोठे गणित सॉल्व करण्यात. थर्ड पॉईंट आहे 2,0. एक्सचा पॉझिटिव्ह 2 आणि वायचा 0 म्हणजे इथंच, म्हणजे तो पॉईंट कसा असेल? इथंच असेल. त्याचे कोऑर्डिनेट आहेत 0,2. फोर्थ पॉईंट आहे -1 अँड -2. एक्सचा -1 मीन्स एक्सचा -1 कुठं असेल? डावीकडं. तो कुठपर्यंत जाणार आहे? -2 पर्यंत, म्हणजे वायचा -2 खाली असेल. हा -1 हा -2 म्हणजे हा पॉईंट इथं असेल. याचे कोऑर्डिनेट आहेत -1, -2. ठीक आहे. चारही पॉईंट आपल्याला भेटले. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि चारही पॉईंट एका सरळ रेषेत आलेत, म्हणजे आपला टेबल एकदम राईट आहे असं आपल्याला ते पॉईंट सांगतात, पॉईंट बोलतात. आता त्या चारही पॉईंटमधून जाणारी रेषा ड्रॉ करू. अशी असेल आपल्या ह्या चारही पॉईंटमधून जाणारी रेषा. ठीक आहे. एकदम बढिया, एकदम मस्त दिसायला. ठीक आहे. आणि याचं नाव सुद्धा आपण देऊन टाकू. फर्स्ट इक्वेशनचं नाव काय होतं? 2x - 3y = 4. 2x - 3y = 4. हे झाली फर्स्ट लाईन. सेकंड लाईन करण्यासाठी सेकंड टेबलमध्ये जाणार, चारही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. पहिली व्हॅल्यू काय आहे? पहिली व्हॅल्यू आहे 2,2 मीन्स एक्सचा 2, वायचे सुद्धा 2. एक्सचे पॉझिटिव्ह 2 म्हणजे उजवीकडे 2 आणि वायचे पॉझिटिव्ह 2 म्हणजे वर 2. हा असेल आपला सेकंड लाईनचा फर्स्ट पॉईंट 2,2. सेकंड पॉईंट आहे 5,3. एक्सचे 5 प्लस 5 उजवीकडे असतील आणि वायचे +3 म्हणजे वर असतील. हा असेल आपला सेकंड पॉईंट. याचे कोऑर्डिनेट आहेत, याचे कोऑर्डिनेट मी इकडे लिहितो 5,3. थर्ड पॉईंट आहे 8,4. एक्सचे +8 मीन्स उजवीकडे असतील आणि वायचे +4 म्हणजे वर असतील. हा असेल आपला थर्ड पॉईंट. आणि याचे कोऑर्डिनेट सुद्धा लिहून टाकू 8,4. नंतर आहे -1 अँड 1. हा असेल एक्सचा -1 मीन्स डावीकडं आणि वायचा +1 मीन्स वर असेल. हा असेल आपला फोर्थ पॉईंट. याचे कोऑर्डिनेट आहेत -1,1. चारही पॉईंट आपल्याला एका सरळ रेषेत दिसायलेत आणि आम्हाला वाटते आपली फर्स्ट लाईन आपल्याला वाढवण्याची गरज आहे. काय आहे? वाढवण्याची गरज आहे. मी काय करतो? फर्स्ट लाईन वाढवून घेतो जेणेकरून आपण जेव्हा सेकंड लाईन काढणार तेव्हा सेकंड लाईन आपल्या फर्स्ट लाईनला इंटरसेक्ट झाली पाहिजे. म्हणून फर्स्ट लाईन थोडीशी वाढून घेऊ. ग्राफच्या थोडं आता मी काढू शकतो ग्राफच्या बाहेर, पण तुम्ही होईल तेवढं ग्राफ जिथपर्यंत आहे तिथपर्यंत काढून घ्यायचं. ही लाईन आहे आपली फर्स्ट. सेकंड लाईन आपल्याला ड्रॉ करावी लागणार आहे. सेकंड लाईन आपली या 4 पॉईंटमधून जाणार आणि अशी आहे आपली सेकंड लाईन. ठीक आहे. नाव
या दोन्ही रेषा झालं, दुसऱ्या रेषेचं नाव देऊ. दुसऱ्या रेषेचं नाव काय आहे? 3y मायनस x इज इक्वल्स टू 4. 3y मायनस x इज इक्वल्स टू 4. 3y मायनस x इज इक्वल्स टू 4. स्टेप बाय स्टेप आपण दोन्हीही इक्वेशनचे दोन्हीही टेबल काढलो. त्या दोन्ही टेबलवरून 8 व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या आणि त्या व्हॅल्यूजवरून आपण 2 लाईन ड्रॉ केल्या आणि त्या दोन्हीही लाईन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करायला जिथं भेटायला तो आपला पॉईंट आपला आन्सर राहील. तो कोऑर्डिनेट काय आहे? एक्सचा 8 आहे, एक्सचे 8 असते आणि वायचा कोण आहे? 4. या ठिकाणी तो भेटतो पॉईंट, म्हणून 8,4 हे आपला आन्सर आहे. म्हणून सर्वात शेवटी काय लिहू शकता? सोल्युशन इज x इज इक्वल्स टू 8 अँड y इज इक्वल्स टू 4. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, एकदम बढिया. आपण आपली एक्सरसाइज इथं संपवली. पहिल्या गणितापासून ते आतापर्यंतचे 8व्या गणितापर्यंत जवळपास 3 पार्ट लागले आपल्याला एक ग्राफ मेथड सॉल्व करायला. पण आपण एकदम इझी गोईंगमध्ये आपण सॉल्व केलं. तुम्हाला हे गणित समजले असतील तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं पुढला पॉईंट असेल कदाचित क्रॅमर्स रूल आहे पुढं, तो सुद्धा आपण सॉल्व करू. आणि याची स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ एकदा नाही दोनदा बघा. तुम्हाला जमणं महत्त्वाचं आहे, तुम्हाला सॉल्व करता येणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हे झाला आपला 8वा क्वेश्चन. आपण इथंच थांबूया आजच्या व्हिडिओसाठी एवढाच. ठीक आहे, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.